बक्षीस देण्यासाठी आपण घाटाच्या तळाशी यायचोय. चला केतन सेठ कृपया आपला चषक घेऊन या ठिकाणी यायचा आणि घाटाचा राजा जे आहे त्यांचा तो सन्मान करायचा आहे. चला लवकर. शिवाजी आलेलं आहे तिथं ते बक्षीस घेण्यासाठी आलेले आहेत. केतनच्या चव्हाण सरपंच विनंती आहे त्याच्या खाली यायचंय आणि चषक द्यायचंय. चला आजचा घाटाचा राजा कृष्णाचे सुरकुले. चला कृष्णकांत सुरकुले साहेब आणि अक्षय मुळो शिवा ग्रुप बैलगाडा संघटना. आजच्या घाटाचा राजा वाडानगरीचे प्रसिद्ध गणाबालक पहिलं जमला कृष्णकांतजी भिकाजी सुरकुले आणि शिवा ग्रुप बैलगाडा संघटना वाडा अक्षय शेठ बाळासाहेब मुळूक. चला सर्वाचा राजा मंडळी ताबडतोब घाटाच्या तळाला या. आजचा घाटाचा राजा श्रीकृष्ण कांत भिकाजी सुरकुले आणि अक्षय शेठ बाळासाहेब सुरकुले शिवा ग्रुप मुळूक शिवा ग्रुप बैलगाडा संघटना. चला मंडळी घाटाच्या तळाला या. चषक घेऊन या ना इकडे पुढे घेऊन या ना केतन सेठ. चला पुढे या लवकर. आणि ते चषक या ठिकाणी ज्यांनी ठेवलं होतं याच नगरीचे सरपंच या पुढं. केतन शेठ चव्हाण भावेश दादा चव्हाण आणि कौस्तुभ शेठ चव्हाण या मान्यवर मंडळीने या ठिकाणी घाटाच्या राजाचं चषक ठेवलं होतं. घाटाच्या राजाला त्या मान्यवर मंडळीच्या शुभ हस्ते आणि समस्त ग्रामस्थ कडदेकर मंडळीच्या शुभ हस्ते घाटाच्या राजाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. टाळ्या वाजून प्रेक्षक मंडळी घाटाच्या राजाचं स्वागत करा. धन्यवाद वादरते मंडळी. धन्यवाद वादरते मंडळी. धन्यवाद. चला धन्यवाद वाजंत्री मंडळी. धन्यवाद. या ठिकाणी घाटाच्या राजाला या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे. याच्यानंतर या ठिकाणी काही फायनलचे नियम सांगितले जातील आणि फायनलचा 1 नंबरचा गाडा या ठिकाणी पुकारला जाईल. या ठिकाणी पांगरी यात्रा कमिटीचे अध्यक्ष खेड तालुका अखिल भारतीय बैलगाडा कंपनीचे संचालक फायनल सम्राट गणेश चितोळे आपण या ठिकाणी उपस्थित. स्वागत हार्दिक अभिनंदन. खेड तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक पांगरी यात्रा कमिटीचे घड्याळ मास्टर अध्यक्ष गणेश भाऊ चितोळे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. मनापासून स्वागत. या ठिकाणी हवेली तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय जगदीश शेठ धुमाळ यांचा सन्मान होतोय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. या ठिकाणी वडगाव काशिंदे गावचे प्रसिद्ध गाडा मालक कांतामुखचे अध्यक्ष पप्पू शेठ पिंगळे सर्व सहकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित. स्वागत. या ठिकाणी फायनल सम्राट राहुल शेठ बोंबले आणि श्रीपती शेठ खराबे मामा आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन. साहेब आता घाटाचा राजाचे या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं कडदे नगरीचे माजी तंटा मुक्ती अध्यक्ष सन्माननीय आनंद उर्फ बाळासाहेब दत्तात्रय नाईकडे आपण उपस्थित झालात. आपलं ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार. या ठिकाणी महाराष्ट्र बँकेचे कॅशियर भावी नगरसेवक श्री कृष्णकांत सुरकुले साहेब घाटाचा राजा. हा टाळ्या वाजून स्वागत करा त्यांचं. आता गोरेगाव पोलीस स्टेशनचे PSI साहेब आदरणीय बाळासाहेबजी सुरकुले आपण या ठिकाणी उशिरा का होईना उपस्थित झालात. कडदे ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. साहेब आता लय उशीर आलेत बघा. बारी बिरी झाली, आले चषक घ्यायला या. या ठिकाणी गोरेगाव पोलीस
पोलीस स्टेशनचे PSI साहेब बाळासाहेब सुरकुले साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला. स्वागत अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. आपल्या या ठिकाणी मनापूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी स्वामी समर्थ आर्यमशीचे मालक लक्ष्मी कंस्ट्रक्शनचे सर्व याच नगरीचे उद्योगपती, याच नगरीचे सुपुत्र संदीप शेठ बाजीराव चव्हाण आणि श्रीधर शेठ नाईकडे यांच्याकडून अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचे बक्षीस आहे. मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. फायनल वाले बैल ताबडतोब गाठ्याच्या तळाशी आणा, नाही तर आम्हाला सांगा उद्या परत गाठे त्यांना. बैलच नाही खंडू शेठ तुमचीच नाही तर कुठे आहे काय? घ्या गाडा पुढे, ज्याचे बैल असतील त्यांनी गाडा पुढे घ्या. गाडा मालक कांड हे 70 फुटावर राहील. सकाळची 4 बैल ग्राह्य धरली जातील. बैल बदली जर आढळला इनाम पात्र गाडा राहणार नाही आणि फायनल ही सेपरेट दिली जाईल. आजचा गाडा आणि उद्याचा गाडा करून एकत्र फायनल वाटली जाईल आणि रोजची रोज सेपरेट दिली जाईल. लक्षात आलं का? रोजची रोज सेपरेट दिली जाईल आणि 2 पॉइंट जर एकत्र जर आज आले तो गाडा आज दोघा गाड्यांना इनाम विभागून दिला जाईल. उद्याच्या गाड्याला सेपरेट इनाम दिला जाईल. नाही तर 3 गाडी एकत्र करायच्या. आजच्या गाड्यालाच अर्धा इनाम दिला जाईल. आणि गाड्या जर लागलं नाही, गाडा पुढून सुटला, तुम्हाला परत चान्स नाही, परत कोणी मागे यायचं नाही. घ्या गाडा धावपट्टीवर घ्या. कोणाचा गाडा आहे धावपट्टीवर घ्या. या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी सन्माननीय संदीप शेठ बाळासाहेब नाईकडे पाटील आपण उपस्थित झालात. आपलं यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत. या ठिकाणी सकाळपासून ज्यांनी खऱ्या अर्थाने गाड्यावरती अचूक आणि बिनचूकपणे काम केलं, मुक्या जनावरांच्या शर्यतीला समान न्याय देण्याचं काम केलेलं आहे. याच नगरीचे हिंद केसरी फायनल सम्राट शुभम शेठ नाईकडे पाटील, याच नगरीचे आदर्श माजी सरपंच जिजाभाऊ नाईकडे पाटील, त्याचप्रमाणे शिवाजी शेठ नाईकडे, तिन्ही मंडळींचं मनापूर्वक स्वागत. खऱ्या अर्थानं ज्यांनी निशाणावरती उन्हातानामध्ये आपली निशाणाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली, निशाण बहादर शुभम दादा देवदरे, आपलं मनापासून स्वागत. आणि आलेल्या गाड्या मालकांचं, गाडा शौकीनांचं स्वागत करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. राजगुरुनगर सहकारी बँकेचे साहेब दीपक शेठ तनपुरे साहेब, आपल्या या ठिकाणी मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि सचिन दादा नाईकडे, दोन्ही मंडळींचं सरपंच, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत तुमच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. मनापासून स्वागत. आणि निशाण बहादर, ऐका ना, आवाज येतो का? निशाण बहादर, आपण जरा थोडं पुढं सर्व उभं राहा. तुमच्या पलीकडे लाल कपडे घालून चालवायला कोणतं आहे? या ठिकाणी ज्यांनी सकाळपासून लेखनिकचं कामकाज केलेलं आहे, याच नगरीचे प्राध्यापक मारुती शेठ नाईकडे पाटील, त्याचप्रमाणे PNB बँकेचे मॅनेजर प्रवीण दादा नाईकडे पाटील, दोन्ही मंडळींचं मनपूर्वक स्वागत. गावातील सर्व तरुण मंडळी, ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी चांगली सकाळपासून यात्रा संपन्न झालेली आहे. आणि आता फायनलला सुरुवात होणार आहे. गाडा मालक ताबडतोब बैल घेऊन या, गाड्या रॅक मध्ये घाला. जशी आम्ही नाव पुकारीन तसा गाडा पुढे घ्या, परंतु तुम्ही बैल तर घाटाच्या तळाला घेऊन या. साहेब कुठे गेले? साहेब गेले गाठाने बैल वाजी खाली घेऊन लवकर. 5 मिनिटात जर बैल या ठिकाणी आली नाही तर फायनल कॅन्सल केली जाईल, याची नोंद घ्या. या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन होत आहे ते आदरणीय प्रसिद्ध गाडा मालक, फायनल सम्राट, उद्योजक गणेश अण्णा शितोळे, आपलं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं, यात्रा कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार. या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील फायनल सम्राट संतोष उर्फ पप्पू शेठ पिंगळे पाटील, टॉप मैसुऱ्या बैलाचे व्यापारी शेठ, आपण या ठिकाणी उशिरा कळण्याची उपस्थिती दाखवली. आपले मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी सन्माननीय अमित घुले साहेब, अमोल लामतुरे साहेब आणि अभिजित हेगडे साहेब, या तिन्ही अधिकाऱ्यांचा या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं सन्मान केला जातोय. साहेबांना विनंती, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. उत्तमराव चव्हाण यांचं घोडे कुठेतरी हरवलंय, कोणाला जर आढळलं, केतन शेठ चव्हाण यांचं घोडा हरवलेलं आहे, कुणाला जर आढळलं तर या ठिकाणी संपर्क साधा. या अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी यात्रा उत्सवासाठी 2000 रुपयाची वर्गणी देखील प्राप्त झालेली आहे.
त्यांचंही यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार. पाठीमाग रॅक वरती ज्या मंडळींना कामकाज केलेलं आहे, रोहित दादा मंडलिक, मनोहर दादा अंधरे, ह्या मंडळींना सकाळपासून रॅक वरती कामकाज चांगल्या प्रकारे केलं. आपल्या मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. गाडा मालक बैल घेऊन या ताबडतोब. अहो घ्या गाडा धावपट्टीवर घ्या. आणि खरोखर खऱ्या अर्थानं सकाळपासून ज्यांनी घाटामध्ये दणदणीत आणि खणखणीत आवाज ठेवला, गुरु कृपा साऊंड सर्व्हिसचे सर्व भाऊसाहेब घाडगे आपल्या या ठिकाणी कडते ग्रामस्थांच्या वतीनं, अलाउन्सर मंडळींच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी बैरवाडी नगरीचे सुपुत्र आणि प्रसिद्ध निवेदक आमचे सहकारी मित्र दर्शन दादा वाघुले आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनापूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. या एरंडे मंडळी का गाडा कोणाचा आहे? एरंडे मंडळी आणि एरंडे जुगलबंदी. एकनाथ शेठ सुदामराव या यात्रा उत्सवासाठी अगदी सकाळपासून या बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं आपल्या आवाजाने सर्व प्रेक्षकांना ज्यांनी भुरळ पाडली ते हिंद केसरी अलाउन्सर शिवाजी शेठ कावडे, पंकज शेठ शिंदे, माऊली शेठ तळेकर, दामू शेठ लांडगे या सर्व टीमचं कडदे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक आभार. धन्यवाद. आलो बालश्राम शेठ वाजे मामा आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या इकडे ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत. संदीप शेठ मेदगे आपले मनापासून स्वागत. गुरु कृपा साऊंड सर्व्हिस गाडगे बंधू आता फायनल थोडा आवाज उचलायचा आहे. आलो या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे साहेब पंकज शेठ बुरशे मामा कोण गेले काय साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला, स्वागत. सर्व प्रेक्षक बंधूंना आणि ग्रामस्थांना विनंती, गावच्या सरपंचाच गोडा हरवले, सापडलं तर आणून द्या, तुम्हाला बक्षीस देऊ. सरपंचाचं गोडा आहे बर का. आलो वाजंत्री. चला सायराड ग्रुप तडाखेने माग कांड 70 फुटावर धरा. अलीकडची मंडळी तुम्ही थोडस मागे सरा, सहकार्य करा. अलीकडची मंडळी फायनल चालू आहे, तुम्ही मागे सरा. भाऊसाहेब गाडगे आपलं मनापासून स्वागत. फायनल आहे, थोडा उचला, माग सरा, माग सरा. एरंडे कडलक जुगलबंदी बारी व्यवस्थित जोडा. जायचंय का? बर आले हो जाऊ फायनल चालू आहे. विनायक मुळूक अटाच विनायक मुळूक आदेश तळीकर वाट पाहतोय. फायनल राहिल्या चालू झाल्या 4-5 गाडी आहेत बघा. हा 4-5
धन्यवाद बरं का प्रणव दादा. तळेकर आहे का? तळेकर मंडळी का सरपंच हिंद केसरी अलाउन्सर क्या बैल पुढं. घरचा साजे बघा एक विकत घेतलेला नाही सगळ्या घरच्या गायांची वासरे आहेत. आदर्श घ्या मौली शेठ तळेकर यांचा. गाडवडून धरा मंडळी पाठीमाग. पाठीमाग घ्या थोडा खुनव घ्या. आता गाडा कोणाचा आहे? जुगलबंदी असेल तर आम्हाला सांगा नाव. एकच नाव या ठिकाणी आहे. जुगलबंदी असेल तर नाव सांगा. गाडा पुढे घ्या. गाडा कोणाचा आहे? चालायचं आता नाही पप्पू शेट्टी एवढं आम्हाला फक्त वरडायचंच कळत नाही गाड्याचं ज्ञान. अहो घ्या ना गाडा पुढे मंडळी. दिवस बुडायला लागलाय, अंधार पडतोय, सहकार्य करा. या ठिकाणी अगदी स्टेडियम सारख्या काळ्या बोलायच्या गाडा आहे बघा. तुम्ही पळता का? गाडा कोणाचा आहे? कोणाचा पुकारायचा ते नाव सांगा. आम्ही गाडा खुणव घ्या मंडळी. गाडा घ्या खुणव. संजू भाऊचं नाव पुकार बर. गाडा गणेश शेठ गाडा कोणचा आहे? हो आता फायनलला मंडळी गाड्या पुढे घेते नाही. आता काय करावा मंडळी? गाडा लवकर घ्या, उशीर होत चाललेला आहे. चला लवकर गाडा मालक. अहो तुम्ही माईक आहे सांगा ना खंडूच्या तिकडून काय. गाडा मालक वेळेत आले नाही तर बाद केला जाईल गाडा. या ठिकाणी लवकर या, उशीर होत चाललेला आहे. आलो सर मंडळी. गाडाचं नाम उल्लेख केलाय का? अहो कोणाचा आहे तीच सांगत नाही. कोणाचा पुकार होईल दादा? गाडा धावपट्टीवर झाला नाही अजून. हो सर तुमचा गाडा कुठे बोलवा. तोत्रे कोण? असं सांगा ना. तोत्रे दोन आहेत अजून. नितीन शेठ तोत्रे सरपंच. वैभव शेठ सुरेश तोत्रे. गाडा आहे का? आहे का गाडा? तो गाडा नसेल तर समीर शेठ महादेव नाईकडे आणि किसन शेठ रामचंद्र घोलप. तो गाडा पुढे घ्या. आता हा गाडा जिजाभाऊ दगडू नाईकडे सरपंच बरोबर आहे ना? आलो.
साहेब बैल पुढे घ्या. घ्या सरपंच घ्या बैल पुढं. साहेब घ्या ना बैल पुढं. आमदार केसरीच्या साहेब टाइमर असल्यावर कसं काय झालं असतं? 8 मिनिटं इथंच. यात्रा उत्सवाच्या निमित्तानं युवा कार्यकर्ते आविष्कार शेठ नामदेव नाईकडे आणि सोमनाथ शेठ शांताराम नाईकडे आपलं सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार. यात्रा उत्सवाच्या निमित्तानं सन्मान्य रामदास शेठ पोपट तनपुरे जलसंपदा विभाग यांची 1000 रुपयाची वर्गणी प्राप्त झाली. धन्यवाद. बुटेवाडी नगरीचे सुपुत्र आणि केड तालुका वकील बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे तज्ञ संचालक आदरणीय अमोल शेठ तळेकर वकील साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. याच नगरीचे प्रसिद्ध गटमालक पहिल्या सम्राट ग्रामविकास अधिकारी नितीन शेठ नाईकडे भाऊसाहेब अनाउन्सर साठी रोख 500 रुपयाचे बक्षीस झाले. आपल्या मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं वन विभागाचे अधिकारी सन्मान्य नारायण आरुडे साहेब आपल्या यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार. नाईकडे आणि घोलप जुगलबंदी बरोबर आहे ना? हा. या झालेल्या बारीसाठी ग्रामविकास अधिकारी सन्माननीय श्रीधर दत्तात्रय नाईकडे भाऊसाहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे नाईकडे सरपंचांच्या बारीसाठी. धन्यवाद. तुमच्याकडे आल्या होत्या त्यांना नंतर तोत्रे मंडळी हा पुकारायची ना, पुकारा. आलो या तोत्रे मंडळी घ्या पहिलं पुढं.
गाडा कोणव घ्या. गाडा खुनव घ्या मंडळी. अरे झोपणी पडून घे ना जरा मानाकून. इकडे गुलाब जुगलबंदी बरोबर आहे ना. या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं सन्मान्य संदीप शेठ वाळुंज, चंद्रकांत बोंबले, रामशेठ बोंबले आपल्या या ठिकाणी कडदे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीनं सहर्षे स्वागत, मनपूर्वक आभार, धन्यवाद. या ठिकाणी महादेव शेठ रामचंद्र नाईकडे सर आणि गुरुभाऊ गोलप अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. मनापूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. पंकज शेठ उद्या 9ला सुरू होईल ते अनाऊन्स करे. हा उद्या गाठ बरोबर 9 वाजता सुरू होईल. गाडी पळायची 140. गाडी मालकाने याची नोंद घ्या आणि इनाम वाटप आहे. परत ऑर्केस्ट्रा आहे, लय मोठा खर्च आहे. तुम्ही उद्या 9 वाजता उपस्थित राहा. थांबा कांड फिरले बघा. पाठीमागे स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, हिंदवी वडेवाले आणि नाईकडे जुगलबंदी. या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना आणि भाविकांना विनंती आहे, उद्या या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं संध्याकाळी 9 वाजता मयुरी उत्तेकर प्रस्तुत खास ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे. त्यासाठी कडदे ग्रामस्थ आणि प्रसिद्ध निवेदक सोपन शेठ मिर्जे यांच्या वतीनं सौजन्य आहे आणि सर्व ग्रामस्थ आणि सोपनराव मिर्जे यांच्या वतीनं सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे की उद्या 9 वाजता सगळ्यांनी त्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी खंडोबा देवस्थानच्या मैदानात उपस्थित राहा. त्याचबरोबर आज संध्याकाळी नाद ब्रह्म विविध संगीत वाद्यांची जुगलबंदीचा कार्यक्रम आहे, त्यासाठी देखील सगळ्यांनी उपस्थित राहायचंय. उद्या भजन मंडळ स्पर्धा आहे, त्यासाठी देखील सगळ्यांनी उपस्थित राहायचे. या ठिकाणी स्वामी समर्थ एंटरप्राइजेसचे सर्व गणेश शेठ वाळुंज, त्याचप्रमाणे हिंदवी वडेवाले आणि सुप्रसिद्ध हरवाले
नवनाथ शेठ चव्हाण अलाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आणि ह्या गाडी मालकाकडून पहिल्या फेरीचा आणि आता फायनलला जो काय इनाम येईल तो देवासाठी या ठिकाणी त्यांनी सुपूर्द केलेला आहे. गाडा मालक आपलं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं जुन्नर नगरीचे उद्योजक देवराम शेठ शेळके पाटील आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या यात्रा उत्सवाच्या थांबा थांबा साहेब, थांबा साहेब, थांबा. व्यवस्थित जोडा मंडळी. या ठिकाणी स्वामी समर्थ RMC चे मालक, लक्ष्मी कंस्ट्रक्शनचे सर्व संदीप शेठ चव्हाण आणि नवनाथ शेठ चव्हाण अलाउन्सर मंडळीसाठी परत एकदा 500 रुपयाचं बक्षीस आहे. स्वागत. याच नगरीचे आदर्श माजी सरपंच गळ्या मास्टर जेजेभाऊ दादा नाईकरे अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस. स्वागत. उद्या बरोबर 9 वाजता गाड चालू होईल. या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं महाई सेवा केंद्रात 7चे सर्व संदीप शेठ मेदगे आणि PDCC बँकेचे वाजे साहेब आपण उपस्थित झालात. आपलं सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार. उद्या ठिकाणी